विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मी देतो मॅन ऑफ द मॅच तरुण डे यांना. खूप चांगला खेळ आजच्या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवला. तर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक अनुजी मोरे सर, मॅम फ्रॉम शिरगाव. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. अल्टिमेट टीमचे कॅप्टन सैफ, आपण व्यासपीठाची भेट द्या. अल्टिमेट सैफ, अल्टिमेट सैफचे कॅप्टन आपण नक्कीच भेट द्या अजून कमिटीशी. चला नेक्स्ट मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. चला मॅचला आपण नक्कीच सुरुवात करतो. एका बाजूला फाईट करत असताना टीम चला मॅचला आपण सुरुवात करतो. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आणि आजचा पोल मधली पहिले मॅच आहे रेग्युलर फॉर्मॅट मध्ये. मॅचला होतं सुरुवात. देवे दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. बॉलिंग मार्कवरती एरेझाड एक्सप्रेस सनी राणे मैदानात 7 मध्ये. पहिला बॉल इनसाइड आउटचा फटका. ओव्हर द कव्हर सीट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय सीमा रेखा पार. बॅटर का वार. चौकार 4. चौकार आणि ते सुरुवात मात्र केली आहे. भव्य स्वागत केलंय गोलंदाज सनी राणेचं. एका बाजूला गावदेवी पोई दोन्ही बॅटर मैदानात 7 मध्ये खेळतात. दुसऱ्या बाजूला सनी राणे सारखा गोलंदाज मैदानात 7 मध्ये. स्ट्राईक एंड वरती भावेश, नॉन स्ट्राईक एंडला तेजस. पुढचा बॉल सनीचा. ओ इकडे देखील आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक. त्याच दिशेने फटका सजवायचा होता आणि एक सिंगल नक्कीच एकवडली गेली आहे. 5 धावा धाव फलकावरती आहेत. 5 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. P1 चे षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेस. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सुरुवात इथे झाली इनिंग नंबर 1 ला. पूर्वार्ध खेळ आपण पाहतोय. गावदेवी पोई विपक्ष फाईट करत असताना जय हनुमान एरनसाठी मॅच एक चांगली लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे.
बॉल होती यार पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल यावेळी सोडवला ऑन साइडला आणि इकडे देखील फेकून दिलाय तेजसच्या बॅट मधून आलेला क्लासिकल दर्जेदार चौकार. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन ए बोर्ड. 9 धावा धावफलकावरती प्लस जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती ऑन गोईंग तुम्हाला पाहायला मिळतं. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित असूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल सनी राणे. ओ इकडे आपण पाहतोय फुल रेंजचा बॉल होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. रोहन तिकडे होते आणि एक सिंगल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतं. सिंगलच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. गोलंदाज इकडे असलाय आणि बॅटर रुसलाय. परतावं लागेल मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम गावदेवी पोई संघाला. फलंदाज बाद. दहा धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये नितीश मैदानात 7 मध्ये एंटर होतात. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष है. गेंदबाज तैयार. फिर से एक बार सनी राणे गेंदबाजी के लिए. इरंजाड एक्सप्रेस मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्क वरती. बॉल तैयार सनी राणे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. बॅट लिडिंग एज आणि यस एज अँड गॉन. वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना टीम गावदेवी पोई संघाला. फलंदाज नितीश बॅक टू डकआउट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सनीचा जर विचार केला जरूर 2 चौकार या षटकामध्ये आले असतील, परंतु 2 विकेट देखील महत्वाचे कॅरी केल्यात. एक बॅलन्स सुरुवात इथे मात्र केली आहे आणि 10 धावा धावफलकावरती स्थिरावलं गेलं. 10 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक दुसरा इथे आपला गोलंदाज येईल. गोलंदाजीसाठी देखील पाहणं गरजेचं राहील. षटक क्रमांक दुसरा यावेळी संबंधित करण्यात आलाय. वेदांत आले बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा आणि ज्या नावाची चर्चा नक्कीच राहिली आहे. असा गोलंदाज युवा खेळाडू यंगस्टार चेहरा आहे आणि या सीझन मध्ये आणि गतवर्षी मध्ये आपण जर पाहिलं फार चर्चेत राहिलेला गोलंदाज आहे वेदांत. मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्क वरती. फलकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर जरूर आहेत आणि एक सिंगल नक्कीच मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 11 धावसंख्येवरती. 11 ऑन ए बोर्ड. 1 और 11. 11 धावा फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा यावेळेस बॉलिंग मार्कवरती वेदांत युवा खेळाडू आणि फार चांगली गोलंदाजी आहे वेदांतची आपण पाहत असतो. बऱ्याच कित्येक मॅचेस ज्याच्या नावावरती गोलंदाजी करत असताना दर्शवत असताना बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली वेदांतची. असे कित्येक मॅचेस एका बाजूने जिंकून देखील दिलेत गोलंदाजी करत असताना वेदांतने. दोन्ही बॅटर आता मैदानात 7 मध्ये न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत. महेश आणि आता स्ट्राईक एंड वरती आहेत. महेश आणि तेजस ही जोडी आहे. 11 धावा फलकावरती आहेत. 11 ऑन ए बोर्ड. राईट अबाउट द विकेट. पुढचा बॉल
हो, इकडे वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजी करतोय की काय गोलंदाज, तशाच प्रकारची इथे उदाहरण देत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. पडला तदनंतर आपण जर पाहिलं तर आउटसाइड द बॉडी, पूर्णपणे बॉडी पासून दूर होता आणि डॉट बॉल आला. 11 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेट. हो, इकडे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट खेळले जरूर विषय प्रिजम मध्ये अलॉंग विथ द कार्पेट. एक सिंगलच मिळेल, सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन ए बोर्ड. 12 धावा फलकावरती आहेत, परंतु आता कुठल्या टीमचे 12 वाजतील येणारी वेळ सांगून जाईल, कारण की दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत आहे. गावदेवी पोई विपक्ष फाईट करत असताना जनुमान एरंजाड. बॉल तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. इकडे लाऊड अपील करण्यात आली आणि पंच इथे इशारा देत असताना इट इज अ विकेट आणि विकेटचं पतन परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 3 लागलाय गावदेवी पोई संघाला. फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज आलेले आहेत. राज मैदानावरती पाहायला जरूर मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पाहायला जरूर मिळतं. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे आणि 12 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे डॉट बॉलची सांगता होत असताना सुरुवात इथे मात्र चांगली केली होती टीम पोई संघाने, परंतु तदनंतर गोलंदाजी फार चांगली राहिली आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं सनी रानचे शेवटचे 2 बॉल फार चांगल्या पद्धतीने टाकण्यात आले. तदनंतर आता वेदांत देखील आपल्या संघासाठी फार चांगली कामगिरी करतोय. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे आणि 2 बॉल आपण जर पाहिलं तर पहिले सुरुवात चांगली केली तर विकेट देखील इथे कॅरी केली होती. तदनंतर आता फक्त 2 धावा इथे खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे अनसक्सेसफुल ठरलाय जरूर आणि अंपायर सिग्नल यासाठीचा वाईड बॉल. पंचाचे दोन्ही हात समांतर धावा मिळाले त्या अवंतर आणि अवंतराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 13 धावसंख्येवरती. 13 ऑन ए बोर्ड. 13 धावा फलकावरती पाहायला जरूर मिळतात. 3 विकेटचा मोबदल्यामध्ये 13 धावा. इकडे आपण जर पाहिलं तर माफक लक्ष होऊ शकतो बॅटिंग करत असताना टीम पोई संघाचा, परंतु इथे काही घडू शकेल या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आहे आणि चूक होणार नाहीये. चंदू मेहर यशाच्या मागे असल्यावरती नो डाऊट विकेटचं बदन. अजून एक धक्का लागत असताना टीम गावदेवी पोई संघाला. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानात 7 पण एंटर होतात. एबी मैदानावरती आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. ऑन गोईंग 3रं षटक पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय. सनी राणे एक वेगळं हथियार एरंजाड संघाचं. एरंजाड एक्सप्रेस सनी राणे बॉलिंग मार्कवरती आहेत आणि गेल्या आपण जर पाहिलं 2 ते 3 वर्षामध्ये एक हथियार असं निर्माण केलं आहे टीम एरंजाड संघानं, ते म्हणजे सनी राणे आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवरती. 13 धावा फलकावरती आहेत. थोडंसं इथे आपण जर पाहिलं लो स्कोरिंग मॅच होऊ शकते. राईट ऑफ द विकेट. पहिला बॉल लो फुल टॉस बॉल होता आणि इकडे डॉट बॉलनी सुरुवात केली आहे. वेगाने नक्कीच टाकण्यात आला, परंतु
नियंत्रण अगदी पकडून टाकला बॉल. डॉटने इथे सुरुवात जरूर केली आहे. राईट मोद विकेट. फुटचा बॉल. इकडे देखील ब्लॉक होलचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर बॉलला कलेक्ट केले, थ्रो केले, तोपर्यंत एक सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 14 धावसंख्येवरती. 14 ऑन ए बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. षटक क्रमांक 3. पुढचा बॉल. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते सनी राणे याची. या नावाची चर्चा राहिली आहे. भले पहिलं षटक जरूर थोडंसं का होईना मागणं ठरलंय, परंतु इथे कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे आणि ते आता इकडे ऑन साईड ढकलला, दिशा दाखवण्याचं काम केलंय. सिंगल तर कंप्लीट झाली आहे.
महेंद्रला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि आता न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये
43 धावांचं आव्हान इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बाईक सम्राट स्ट्राईक एंड वरती बॅटर मयूर मेहर, राईट ऑफ द विकेट. पुढचा बॉल वरच्या कव्हर सीट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत परंतु फक्त आणि फक्त बनतील प्रेक्षक. बॉल जाईल चौकार. 4. बाहेर चौकार. थँक्यू सो मच अनुज मोरे यांचा आवाज तुम्ही ऐकता या स्पर्धेच्या माध्यमातून. चला चेक करायचं नक्की चौकार आहे की षटकार आहे. सलग 2 बॉल डॉट आल्यानंतर सलग 2 बॉल 2 चौकार. अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेचलाय. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, या शंकाच नाहीये. क्षेत्ररक्षक भरपूर दूर, बॉल सीमा पार. मयूर मेहरच्या बॅटमधून सलगचा 3रा चौकार. तीन बॉल सलगचे 3 चौकार तुम्हाला पार मिळतील. बॅट्समन मयूर मेहरच्या बॅटमधून आक्रमक सुरुवात. अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित, फटका फसलाय आणि अखेर झेल तिथे टिपलाय. मयूर मेहर नावाचं वादळ अखेर शमलंय. परतावा लागेल माघारी. वरनच बाद. एक चांगली सुरुवात मयूर मेहरच्या बॅटमधून तुम्हाला जरूर पाहाल मिळेल. टॉप गिअर वरती बॅटिंग करत होता. सलग 3 चौकार आल्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न करतोय गुरुदास भावेशला तुम्ही पाहिलं. पोई टीमचा बटलर म्हणून त्याची ओळख आहे. मैदानावरती बटलर दाखल झाला आणि अखेर बॅटिंग करत असताना आज थोडंसं नाराज केलं बटलरनं. त्यामुळे या मॅचमध्ये जिम्मेदारी होती बटलरच्या खांद्यावरती. कमबॅक त्याने मिळवून दिले. चांगली बॅटिंग इथे मयूरने केली होती, परंतु पुन्हा एकदा त्यानं पहिल्या ओव्हरच्या अंती 12 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 24 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये 31 धावाची गरज आहे. स्टॅकिंग वरती स्टपला तुम्ही पाहताय रोहन भालेराव उर्फ विकी बॉलिंग ट्रॅक वरती आता दाखल होते या मॅच मध्ये. फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा इथे मिळतात. नितीश आले बॉलिंग ट्रॅक वरती. 2 धावा मिळतात. स्टॅकिंग गेल्यावरती विकीला तुम्ही पाहताय.
विकी आणि चंदू मेहर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे कमी तिथे आम्ही हे चित्र आपण नेहमीच पाहिले चंदू मेहरच्या माध्यमातून, आणि आज देखील तुम्ही पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न टीम गावदेवी क्रिकेट संघ पोळी. डॉट बॉल ची समाप्ती होतीये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती तुम्ही पाहता दाखल झालाय बॉलिंग ट्रॅक वरती नितीश. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक त्याला मिळवून दिलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती 12 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. बटलर चांगली गोलंदाजी केली. फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार ठोकला, सलामीला दाखल झालाय. रोहन बालेरावच्या बॅटमधून हा षटकार वसूल करतोय. धावफलक वेगाने पुढे सरकेल. 20 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्ही पाहता. लेग स्टिकचा बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव तिथे बहाल केली, त्यामुळे पंच घोषित करतात. व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये, याची आपण नोंद घ्यायची. पंचाची उजत घालू नका. चला पंचांचा निर्णय चेक करायचा आहे. अंपायर येऊ ना. येस. ओम साई MTC लाईव्ह वाहिनी असली की दूध का दूध और पाणी का पाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 95 खरं तर स्वतःने DRS घेतलाय, त्यांना देखील थोडंसं डाऊट आहे, त्यामुळे आता नक्की इथे घडलंय काय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, त्यामुळे व्हाईटच्या माध्यमातून एक सिंगल धाव येते. बेल धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल फलकावरती सिंगलच्या साथीनं 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकाव करते टीम जयरमान क्रिकेट संघ एरंदार. त्यांच्या विरोधात तुम्ही बाता संघ खेळतोय मैदानावरती. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. नितीश राईट मोडतो विकेट. विकेट. फटका चांगला स्कोअर लेगला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जर्मन क्रिकेट संघ जोबेली करंदुळ्यांचं आगमन झालं. विनंती टीम श्री गणेश कासगाव आपण देखील आला असेल तर लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच. अजून एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. अखेर हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय, त्यामुळे धक्का लागेल अजून एक टीम एरंदार संघाला. फरंदल बाद.
शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. नवीन बॅटर बदलावरती सनी राणे आता दाखल झाला या मॅच मध्ये. अजून या मॅचचा आपण जर रिझल्ट पाहिला तर शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. फटका चांगला क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या हाताला ब्रश करून बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे 2 धाबा येथे मिळतील. क्षेत्ररक्षक एबीला आपण पाहिलं वैभव जो मात्र बॉलवरती पोहोचला होता. एक चांगला समालोचक आहे वैभव, कारण गावदेवी पोळीची स्पर्धा आम्ही ज्यावेळेस पाहिली चांगला समालोचन वैभव करतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला टीमची टोटल 29 आकड्यावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट होतं या मॅच मध्ये 43 धाबांचं, 29 धाबा. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 14 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये या धाबा रोखायचे आहेत. पुन्हा एकदा बटलर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर समोर चंदू मेहर यंगस्टर खेळाडूचा भरणा असणारा संघ आहे टीम एरंदाळ. त्यामध्ये चंदू मेहर आपण पाहतोय खरं तर सर्वच खेळाडूंना एकत्रित घेऊन खेळत असतो. राईट मरुद विकेट. मोठा फटका खेचलाय चंदू मेहर. पहिला बॉल फेस करतोय आणि अखेर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 12च्या वेगानं झपाट्यानं पोहोचला. बॉल आतमध्ये ढकललाय. तेजस होते भरपूर वेगळा. तेजस पोहोचले. एक सिंगल तिथे मिळाली आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील 30 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही 13 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय भावेश. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. हिट. हा फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सनी राणेचा वार. षटकार. पंधरा बॉल आणि 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. भावेश फुटस होता. टर्न केला ऑन साइडला. तेजस डीप मध्ये बॉल लागतो. पिक करतील सिंगल मेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून एक चांगला फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंबार सिग्नल. षटकार.